विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील मोठे होत असलेल्या मुलांनो हा स्थूल वाचनात्मक पाठ अभ्यासणार आहोत. पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. त्यांचा जन्म 1943 या वर्षी झालेला आहे. डॉक्टर काकोडकर भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत. भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत आणि भारत सरकारच्या पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेला आहे. याशिवाय डॉक्टर काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी म्हणजेच रिॲक्टर इंजिनिअरिंग विभागामध्ये बनणाऱ्या ध्रुव रिॲक्टरमध्ये पूर्णपणे नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकलेली आहे. ते भारताच्या 1974 आणि 1998च्या अणुचाचणीच्या मुख्य समूहाचे म्हणजेच ग्रुपचे ते सभासदही राहिलेले आहेत. अशा या डॉक्टर काकोडकर सरांनी मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून पत्र लिहिलेलं आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव, बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र, इथे ते कार्यरत असताना तेथील त्यांचे अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील असं त्यांना वाटतं. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते. म्हणून कोणतंही काम कमी दर्जाचं न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत असा संदेश ते या पाठात देतात. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया, जसं आपलं वय वाढत असतं तसे आपण सगळेच मोठे होत असतो. पण निश्चितपणे त्याच वेळेला आपल्यावर काही जबाबदारीही पडत असते. आपण भारताचे उज्ज्वल भारताचे भावी नागरिक आहोत. तर आपण मोठे होत असताना जे इतरांनी अनुभव घेतले त्यामधून आपण सर्वांनीच काही ना काही गोष्टी शिकायच्या असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया या पाठामध्ये डॉक्टर काकोडकर सरांनी आपल्याला कोणता उपदेश केलेला आहे. मोठे होत असलेल्या मुलांनो, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. आता इथं भूमिका म्हणजे कुठली, तर दृष्टिकोन, आपला जीवनाचा उद्देश, आपलं ध्येय हे निश्चित करण्यासाठी मदत करतील की आपण जे काम करणार असू ते कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा काम करत असताना कुठला दृष्टिकोन समोर ठेवून आपण काम करायला पाहिजे, याला आपण म्हणूया भूमिका. तर ही भूमिका निश्चित करायला त्यांचे अनुभव आपल्याला मदत करतील असा त्यांना विश्वास आहे. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे 2ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. विद्यार्थी मित्रांनो, होमी भाभा यांनी भारताच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे इसवी सन 1948 साली त्यांच्या पुढाकाराने अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. या संस्थेचेही ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच भारत देशात अणुभट्टीची स्थापना होऊ शकली. अणुशक्तीचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा, विध्वंसक मार्गाने होऊ नये असं ठाम मत संयुक्त राष्ट्रांच्या म्हणजेच युनायटेड नेशन्सच्या सभेत मांडणारे डॉक्टर भाभा हे पहिले वैज्ञानिक आहेत. म्हणूनच त्यांना भारतीय अणुसंशोधनाचे जनक असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या संस्थेलाही त्यांचं नाव दिलेलं आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे.
पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. तर होमी भाभा यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, तर प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीवनामध्ये जर सफलता प्राप्त करायची असेल, काही भव्य दिव्य मिळवायचं असेल, तर आपण त्या ध्येयाने प्रेरित होऊन ते ध्येय प्राप्त करण्यासाठी झटलं पाहिजे. पण ते झटण्यासाठी आपल्यासमोर डॉक्टर होमी भाभांसारखे आदर्श असायला हवेत की ज्यांच्यामध्ये प्रचंड स्फूर्ती भरलेली आहे. जर एखादी व्यक्ती आपल्यासमोर आदर्श म्हणून ठेवायची असेल तर त्या व्यक्तीमध्ये उत्साह पाहिजे, जोश पाहिजे, स्फूर्ती पाहिजे आणि ती सगळी डॉक्टर होमी भाभा यांच्यामध्ये होती. म्हणूनच काकोडकर असं म्हणतात की ते प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठं आहे इथे? ते म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्व संशोधन करत राहा. बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं काम सोडून इतर गोष्टींची चिंता किंवा काळजी विनाकारण करत असतो. आपल्यासमोर कामाचा ढीग असतो पण आपण ते काम सोडून इतर गोष्टीमध्ये अनावश्यक लक्ष केंद्रित करत असतो. तेव्हा डॉक्टर होमी भाभा यांनी त्यांना सांगितले की तुम्ही इतर गोष्टींची काळजी करू नका. तुम्ही इथं संशोधन करण्यासाठी आलेला आहात, त्यामुळे तुम्ही संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती केली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. विद्यार्थी मित्रांनो, लेखक हे आपल्या स्वतःच्या अनुभवाने स्वानुभवाने सांगतायत. त्यामुळं जर आपण हे करू शकलो तर निश्चितपणे आपण आकाशाला गवसणी घालू शकतो किंवा इतकं मोठं कार्य किंवा ध्येय निश्चितपणे साध्य करू शकतो. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ही ओळ अतिशय महत्त्वाची आहे की कायमच आपल्याला कोणीतरी बोट धरून चालवेल आणि दिशा दाखवेल अशी अपेक्षा करणं चूक आहे. सुरुवातीला निश्चितपणे आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते, तेव्हा आपण मार्गदर्शन मिळवलं पाहिजे, सल्ला घेतला पाहिजे. पण हे कायमच आयुष्यामध्ये शक्य होणार नाही, साध्य होणार नाही. त्यामुळे आपण स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेत. की समजा आत्ताच्या काळामध्ये सगळं काही बंद आहे, आपलं ऑनलाईन शिक्षण चालू आहे, तर अशा वेळेला कुठल्या पद्धतीने मला अधिकाधिक चांगलं शिक्षण प्राप्त करता येईल याचा शोध तुम्ही घेत आहात. त्याचप्रमाणे कुठल्या मार्गाने आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोहोचता येईल याचा शिक्षक वर्गसुद्धा सध्या सर्वत्र ध्यास घेताना आपल्याला दिसून येत आहे. आणि हे सगळं करताना निश्चितपणे आपल्याला ऊर्जा पाहिजे, शक्ती पाहिजे. आपण जर थकलेले असू, मरगळलेले असू तर आपण आपलं ध्येय कसं काय प्राप्त करणार? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच आपल्याला उत्साह, जोश, स्फूर्ती आली पाहिजे, आपल्या अंगात असली पाहिजे, तरच आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. हा झाला लेखकाचा पहिला अनुभव. यानंतर लेखकाचा दुसरा अनुभव. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. जिथं प्रशिक्षण घेतलं त्याच बार्क या संस्थेमध्ये लेखक नंतर इंजिनियर या पदावर नियुक्त झाले. तिथे
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला मला सांगण्यात आलं. तर विद्यार्थी मित्रांनो, मेटलायझिंग म्हणजे एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर आवरणाचं कोटिंग देणे, एक थर चढवणे. तर या प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती. यंत्रसामग्री म्हणजे हे सगळं काम करण्यासाठी जी काही मशीन यंत्र आवश्यक होती ते सगळं उपलब्ध होतं, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण त्यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज आहे. वेल्डर जो वेल्डिंगचं काम करतो, ज्या धातू जोडण्याचं वेल्डिंगचं काम करतो, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल वेल्डर. तर लेखकाने सांगितलं की यंत्रसामग्री आहे पण मला एक वेल्डर पाहिजे. आणि एक फोरमन म्हणजे जे कामगार असतात त्यांच्या थोड्यासा वरच्या पदावर पर्यवेक्षक म्हणून काम करू शकेल अशी एक व्यक्ती, तिला फोरमन असं म्हटलं जातं. तर लेखक हे स्वतः इंजिनियर होते, त्यामुळं त्यांना हे काम करताना मी इंजिनियर आहे, मला कोणाची तरी मदत हवी, साधारणपणे अशी भावना त्यांच्या मनामध्ये आली असावी, म्हणून त्यांनी या 2 लोकांची मागणी केली. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. आणि बऱ्याचदा जेव्हा आपण सेवेत असतो तेव्हा मग वरिष्ठांची आज्ञा आपल्याला पाळावी लागते. त्याप्रमाणे डॉक्टर काकोडकर यांनी ही सुरुवात केली. बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं की जिथं 2 लोकांची त्यांना आवश्यकता होती त्याऐवजी ते स्वतः एकटेच प्रयत्न करू लागले. धडपड करणे, प्रयत्न करणे, आणि जे काही त्यांना काम करायचं होतं ते त्यांनी पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. कार्यक्रमाची व्याप्ती म्हणजे त्याचा विस्तार केला, त्या कार्यक्रमाचं क्षेत्र वाढवलं. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. ज्या वेळेला लेखकांनी खूप धडपड करून प्रयत्न करून जे दिलेलं काम होतं ते वेल्डर आणि फोरमन यांच्याशिवाय पूर्ण केलं, तेव्हा मात्र त्यांच्या वरिष्ठांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती किंवा कार्यक्षेत्र वाढवलं, विस्तार वाढवला. आणि तेव्हा मात्र त्यांनी लेखकांना असं विचारलं की आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल. पण आता मात्र लेखकाला या सगळ्या लोकांची गरज होती का? निश्चितच नव्हती. कारण या लोकांशिवाय सुद्धा खूप प्रयत्न करून लेखक जे काम होतं ते करायला शिकले होते. त्यामुळं या त्यांच्या वाक्यावर लेखक त्यांना म्हणाले की आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व काही करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपणही कुठलं काम जेव्हा सुरू करायचं असेल तर अगोदरच आपण त्या कामामध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करतो आणि ते काम सुरू करत नाही. आणि मग त्यासाठी आपण विविध मागण्या करायला लागतो. आणि जर पूर्ण झालं नाही तर मग आपण त्या वृत्तीला, त्या मागण्यांना दोष देतो की मला अमुक मिळालं नाही, तमुक मिळालं नाही, म्हणून मी हे करू शकलो नाही. म्हणून काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे की जेव्हा आपण स्वतः काम करून इतरांना दाखवू, आपल्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आपण ते दाखवू, तेव्हा निश्चितपणे ते ऐकतील की अरे हो, मी हे जे काम करतो आहे ते माझ्या अधिकाऱ्यांनासुद्धा येतं आहे, माझ्या वरिष्ठांनासुद्धा येतं आहे, ते स्वतः हे काम करू शकतात, तर मला अधिक चांगल्या प्रकारे ते काम केलं पाहिजे, ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून हे सांगताना त्यांचे वरिष्ठ त्यांना म्हणतात की आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलं आहे तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही.
की जरी आपण करू शकत असलो तरी पण निश्चितच त्याला काही मर्यादा असतात. खूप कार्यक्षेत्र मोठं असेल तर निश्चितपणे एकटा माणूस काम करू शकणार नाही. तेव्हा आपण दुसऱ्यांची मदत घेतलीच पाहिजे. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही या वाक्यांवरून मला एक महात्मा गांधींची कथा आठवली. ती थोडक्यात तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यांना ती कदाचित माहीतही असेल की एक माऊली, एक आई आपल्या एका मुलाला घेऊन महात्मा गांधीजींकडे गेली आणि तिने त्यांना सांगितलं की बापूजी, माझा मुलगा गूळ खातो, तर त्याची ही सवय त्याला सोडायला सांगा. बापूजींनी मनात आणलं तर लगेच म्हणू शकले असते, पण बापूजींनी सांगितलं की तुम्ही 1 आठवड्यानंतर परत माझ्याकडे या. बिचारी ती आई गोंधळली, तिला काही कळालं नाही, पण बापूजी परत बोलवत आहेत म्हटल्यानंतर तिचा नाईलाज झाला. ती परत गेली, पुन्हा 1 आठवड्यानं आली आणि गांधीजींनी पुन्हा तेच उत्तर दिलं. दुसऱ्यांदाही ती निमूटपणे गेली. तिसऱ्यांदा जेव्हा ती स्त्री आपल्या मुलाला घेऊन आली तेव्हा गांधीजींनी त्या मुलाला सांगितलं की अरे बेटा, गूळ खाऊ नकोस, कारण गूळ खाणं ही काही चांगली गोष्ट नाही. आता मात्र त्या बिचाऱ्या माऊलीला राहवलं नाही आणि ती आई गांधीजींना म्हणाली, बापूजी, हीच गोष्ट आपण त्याच वेळी का नाही सांगितली? इतक्या वेळा 3 वेळा मला का बोलवलं? तेव्हा गांधीजी म्हणाले की मला माफ करा, कारण त्यावेळेला मी स्वतःच गूळ खात होतो, पण या गेल्या 2 आठवड्यात प्रयत्न करून मी स्वतः ते गूळ खाणं सोडलं आणि म्हणून मी आता याला हक्कानं सांगू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही गांधीजींची कहाणी आपल्याला खूप काही सांगून जाते. बऱ्याच वेळेला आपण आपल्याला ज्या गोष्टी येत नसतात त्या दुसऱ्यांना सांगत असतो, पण स्वतः कधी त्या करत नसतो. तेव्हा निश्चितपणे आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा जो धडा लेखक या दुसऱ्या अनुभवातून शिकले, हा आपल्या सर्वांनाच जीवनभर उपयोगी पडेल असा आहे. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षांपूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. तर विद्यार्थी मित्रांनो, असं काही समजण्याचं कारण नाही की हे लेखकाचे अनुभव 50 वर्षांपूर्वीचे ते आज कसे उपयोगाचे असतील. तर काही ज्या गोष्टी असतात वास्तविक सत्य असतं, त्रिकालाबाधित सत्य असतं. कुठलीही गोष्ट ती कायमची आपल्या जीवनामध्ये उपयोगाची ठरते. म्हणूनच लेखक असं म्हणतायत की आजही या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. त्यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठं होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. तर निश्चितपणाने आपण लेखकांच्या या 2 अनुभवापासून खूप काही शिकू शकतो. फक्त गरज आहे ती या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणण्याची. बऱ्याच वेळेला आपण बरेचसे सल्ले ऐकतो, बऱ्याचशा गोष्टींचं मार्गदर्शन घेतो, पण कुठे कमी पडतो तर त्या गोष्टींमध्ये आपण अंमलबजावणी करण्यामध्ये किंवा त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवण्यामध्ये आपण कमी करतो आणि हेच आपलं अपयश आहे. एखादी गोष्ट आपण तेव्हाच शिकली असं म्हणू शकतो जेव्हा ती गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे या पाठातील हे जे 2 संदेश लेखकांना आपल्याला दिलेले आहेत त्यापासून आपण बोध घेऊया आणि त्या गोष्टी आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.